तुमचा विश्वास नाही बसणार. सत्य सांगतो, मी या 2 मुलांना शोधायलाच गेलो होतो. वणवण फिरलो सुद्धा, दुर्दैवाने नाही सापडले ते दोघे जण. तुझ्यासारखा नालायक आणि कपटी माणूस इतका बदलू शकतो नाही, कारण तुझं आत्ताचं वागणं, तुझा स्वभाव पचनी पडत नाही रे. मी तुमची भविष्यवाणी स्वीकारली, पण आता सत्य स्वीकारलंय. माणसाचा शेवट कसा होतो, त्याचा मृत्यू. आणि जसं तुम्ही म्हणालात, सर्वनाश होणार तुझा, म्हणजे हे सगळं वैभव आहे ते माझ्या हातनं जाईल, मी भिकारी होईल, रस्त्यावर येईल. जगन्नाथची तुमची भविष्यवाणी कधी खोटी ठरली आहे का? तुमचा शब्द आज सगळ्यात कधी खोटा ठरला नाही ना? भविष्यवाणी कधीच ठरणार नाही. पण लगेच तू हार मानशील, गप्प बसशील, याच्यावर मी कसा विश्वास ठेवू? शहाणपणा, याला शहाणपणा म्हणतात काका. काका काय तुम्हीच म्हणालात ना, सावलीचा मुलगा माझ्या सर्वनाशाचं कारण राहणार. पण माझा सर्वनाश कधी, कुठे, कसा होणार याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे एका ना मोठ्या भविष्यकाराने मला, एका निष्णात भविष्यकारासमोर दुसऱ्या भविष्यकाराची स्तुती केली चालते ना, असं. तर ते काय म्हणाले मला की बाबा तुझा सर्वनाश कसा होणार, त्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर कदाचित होऊ शकतं, हो की नाही? हा तर्क आपल्याला टाळता येत नाही. आणि कसं असेल तर मी त्या पोराच्या वाट्यालाच गेलो नाही तर माझा होणारा सर्वनाश टळू शकेल नाही का? इतकं सिंपल आहे. सो मी ठरवलं वाट्यालाच जायचं नाही, तात्पुरतं तरी. बोलण्यात शहाणपण आहे तुझ्या, चांगलं आहे. पण असा शहाण्यासारखा विचार कर आणि स्वतःला सांभाळ. एक मिनिट, व्रत ही काय भानगड आहे? नाही, मला कळलं पाहिजे. अजिबात लपवायचं नाही. अबीर, आता काही लपवायला नको. हा, हे काका आपलेच आहे आणि त्यांनी आपली मदत केली. आपण त्यांना सगळं सांगून टाकूया. बरोबर बोलत असतेस बघ तू. हे बघा, आम्ही घर सोडून पळून आलो असतो ते फक्त आमच्या व्रतासाठी. हो, आमचं व्रत हे असतं, आम्ही चालत पंढरपूरला जाणार आणि विठुरायाला साकडं घालून त्याचं दर्शन घेणार. हेच आमचं व्रत असतं बघा. तुम्ही पंढरपूरला जाताय? अरे किती चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा पंढरपूरलाच जातोय आणि मी तुम्हाला विठुरायाचं दर्शन घडवतो. खरं खरं? तुम्ही आम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार असता? अरे 100%. पण काका, मी एक विचार करत असतो. मला सांगा, बबलू काका आणि व्यंकटेश काका आम्हाला शोधण्यासाठी किती धावपळ करतायत. म्हणजे नक्कीच आई घरी काळजीत असेल. मला तिची खूप आठवण येते हो काका. मला ना तिच्याशी आत्ताच बोलावं असं वाटतंय. एवढंच ना? आमच्या अबीर माऊलींना आईची आठवण येते. काका, तुम्हाला माझ्या आईचा नंबर माहिती असतो का? मला सगळ्यांचं सगळं माहिती. अबी स्पीकरवर टाकणारे, मला पण ऐकायचंय सावली टीचरचा आवाज. ठीक आहे. सावली, अशी दारात का बसलीस तू? आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची? अबीर आणि ओवीला काही होणार नाहीये, नको इतकी काळजी करूस. आणि प्लीज चल ना, थोडंसं काहीतरी खाऊन घे. मला काही नकोय. साऊ, अशी का दारात बसलीस साऊ? बघा ना, ऐकतच नाहीये. बरं ऐक, फोन येतोय, बघ कोण आहे. मला कोणाशीच बोलायचं नाही. अगं असं काय करते साऊ? मुलं सापडल्याचा फोन असेल तर घे, पटकन बोल.
हॅलो, कोण बोलतंय? आई आई मी अभि बोलत असतो बघ. अबीर, 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 तू कुठे आहेस बाळा? कुठे आहात तुम्ही? तू ठीक आहेस ना? मला खूप काळजी वाटते बाळा तुमची. अगं आई आम्ही एकदम ठीक असतो बघ, आणि तू आमची काळजी सुद्धा करू नकोस म्हणतो मी. आम्ही दोघे सेफ असतो, आणि आम्ही आता पंढरपूरला लवकरच पोहोचत असतो. पंढरपूरला? हो, आम्ही विठू माऊलीचं दर्शन घ्यायला निघालोय. कोणासोबत आहात तुम्ही? हा कोणाचा फोन आहे? बबलू दादा आणि व्यंकटेश तुम्हाला शोधायला निघाले. तुम्ही कुठे आहात सांगा आत्ताच्या आत्ता. ऐक ना, स्पीकर टाक ना प्लीज, मला पण बोलायचं. अबीर, ओवी, तुम्ही असं न सांगता का गेलात? आम्हाला सगळ्यांना किती काळजी वाटते माहितीये का? अरे बाबांनो, लागले तर मी घेऊन जाईन तुम्हाला पंढरपूरला, पण आता जिथे आहात तिथेच थांबा, मी येतोय तुम्हाला घ्यायला. नाही, आम्ही नाही येणार घरी. बाबाला बरं वाटावं म्हणून आम्ही व्रत करायला पंढरपूरला चाललोय, आणि जोपर्यंत आमचं हे पंढरपूरचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरी येणार नाही म्हणजे नाही. ओवी बाळा, ऐका ना, तुमच्यामुळे इकडे सावलीने काहीच खाल्लेलं नाहीये कालपासून. तिच्यासाठी परत या प्लीज, ऐका ना माझं. आई प्लीज ना ग, समजून घे ना आम्हाला. तू अशी उपाशी राहू नकोस म्हणतो मी. काहीतरी खाऊन घे ना. अजिबात नाही. जोवर तुम्ही इथे येत नाही ना, मी काहीच खाणार पिणार नाही, आधीच सांगते. लवकर या तुम्ही.